राज्यामध्ये प्रार्थनास्थळांवरती असलेले भोंगे ह्या विषयाच्या संदर्भामध्ये मी आज लक्षवेधी मांडलेली आहे। शासनाच्या माध्यमातून जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते काही समाधानकारक नाहीये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज सर्व प्रार्थनास्थळांवरून मशिदीवरून अजानच्या वेळेस भोंगे लावले जातात। दिवसभरामध्ये 5 ते 7 वेळा हे भोंगे जे असतात हे लावले जातात। सन्माननीय मध्यंतरी मुंबई हायकोर्टाने देखील निर्णय दिलेला होता की अजान म्हणणं हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे, त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये जाऊन म्हणायला पाहिजे। परंतु भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडित नाहीये आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय, परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना म्हणजे कोणी आजारी असतं, कोणाच्या परीक्षा असतात, कोणी वयोवृद्ध असतं, कोणी रात्रपाळी करून आलेला असतं, अशा सर्वांना ह्या भोंग्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्यामुळे त्रास होतो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 17 एप्रिल 2022 ला नाशिक शहरामध्ये नाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीयुत दीपक पांडे यांनी 17 एप्रिल 2022 ला तत्कालीन सरकारला एक पत्र पाठवलेलं होतं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ते पत्र हे भोंग्यांचा आवाज जो आहे, हे भोंगे जे आहे बंद करण्याच्या संदर्भामध्ये ते पत्र होतं। मात्र त्या कालावधीमधल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही, परंतु त्यांचं पत्र जे होतं हे पूर्णतः मीडियामध्ये व्हायरल झालं आणि आदरणीय उत्तर प्रदेशमध्ये योगीजींच्या सरकारने तत्काळ त्याच्यावरती कारवाई करत 19 एप्रिल 2022 रोजी त्या विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई केली आणि उत्तर प्रदेशमधले जे भोंगे जे आहे हे पूर्णतः बंद करण्यात आले। सन्माननीय अध्यक्ष महोदय, एखादा सणाच्या दिवशी आपण स्पेसिफिक परवानगी देऊन ह्या भोंगे जे असतील किंवा मंदिरात प्रार्थनास्थळावरती असतील ह्याला आपण परवानगी देऊ शकतो, पण रोजची दैनंदिन जी प्रार्थना असते दिवसभरामधून 6-6 वेळा त्याच्यावरती भोंग्यावरून ही अजान म्हटली जाते। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काळ सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का? माननीय हायकोर्टाने SOP दिलेली आहे, परंतु सरकारचं काम आहे, सरकार त्याच्या पलीकडे जाऊन हे विधिमंडळ हे कायदेमंडळ आहे आणि त्यामुळे सरकार तात्काळ हे भोंगे उद्यापासून बंद करणार का? आणि दुसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक आहे की उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या गाईडलाईन प्रमाणे कारवाई चालू आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, अशी कारवाई आज राज्यामध्ये कुठेही चालू नाहीये। ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रार्थनास्थळावरून जे भोंगे लावले जातील त्या PIवरती ह्याची जबाबदारी फिक्स करून सरकार अशा PIच्या बाबतीमध्ये जर नागरिकांमधनं तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यास त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करणार का आणि हे भोंगे उद्यापासून बंद होतील का? थांबा, होऊ दे CM साहेबांचं। अध्यक्ष महोदय, हे भोंगे तर आपण बंद करू, पण सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? अध्यक्ष महोदय, सन्माननीय देवयानीताई फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे। हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये। अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत। त्यानुसार पोलिसांनी कॉग्निझन्स घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आहे, आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी, अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे। मुळामध्ये हे जरी खरं असलं तरी
ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही। ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलिसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे। दुसरं, ज्या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही। त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल। पीआयनी प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही। आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेला आहे, ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे। त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एमपीसीबीला सांगणे, त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल। एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे टूथलेस आहेत, कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार एमपीसीबीला करायची आहे। त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे। ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे, जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई करता येईल। त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे, ही जबाबदारी संबंधित पीआयची असेल। त्यांनी ते केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।